बदलतो. ओके. This Okay. call is now being recorded. This call is now taking notes. ओके. आपण अलाइड अँगल्स पाहिले होते. अलाइड अँगल्स मध्ये कुठले कुठले अलाइड अँगल्स असतात ते पाहिलं होतं. कोणत्या क्वाड्रंट्स मध्ये कोणते अँगल्स लाय करतात अलाइड अँगल्स ते पाहिलं होतं. नंतर आपण फंक्शन्स पाहिले होते, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विथ अलाइड अँगल्स. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट मध्ये काय असतात ते. दीज आर फर्स्ट क्वाड्रंट वाले अलाइड अँगल्स. π/2 - θ आणि 2π + θ. डिवाइड बाय 2 असेल, डिवाइड बाय 2 नसेल तर आपण त्या दोघी गोष्टी चेक करतो आणि त्याच्यानंतर बघतो की कोणता क्वाड्रंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर असतो सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट इज π/2 + θ और π - θ. थर्ड क्वाड्रंट इज π + θ और 3π/2 - θ. फोर्थ क्वाड्रंट इज 3π/2 + θ और 2π - θ. याच्यामध्ये मी तुम्हाला नोट लिहून दिली होती मागच्या वेळेस. इफ अलाइड अँगल कम्स विथ π/2, 2π/2, सॉरी π/2, 3π/2, 5π/2, 7π/2 म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ π/2 वाला असेल तर आपण काय करतो, तर आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सला बदलतो. साईनचं कॉस, कॉसचं साईन, टॅनचं कॉट, कोसेकचं सेक, सेकचं कोसेक आणि कॉटचं टॅन असं आपण करत असतो. आणि साईन म्हणजे चिन्ह आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं जे चिन्ह असतं ते आपण क्वाड्रंट्सच्या अकॉर्डिंगली देत असतो. ठीक आहे. ही नोट 2 आहे. नोट 1 लाच मॉडिफाय करून मी नोट 2 बनवली होती की इफ अलाइड अँगल कम्स विथ π, 2π, 3π, 4π, 5π मल्टिपल ऑफ π असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रिमेन्स सेम. साईनचा साईनच राहतो, कॉसचा कॉसच, टॅनचा टॅनच, कोसेकचा कोसेकच, सेकचा सेकच आणि कॉटचा कॉटच राहतो. अँड अगेन साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विल बी गिवन अकॉर्डिंग टू द क्वाड्रंट. त्याच्यानंतर आपण काही क्वेश्चन्स पाहिले होते. काही क्वेश्चन्स मी तुम्हाला घरी पण दिले होते. होमवर्क केलाय का सगळ्यांनी? हो सर. हो सर, केलाय. ओके, व्हेरी गुड. सुषमा मागच्या वेळेस नव्हती बाळा? होते सर. मागच्या लेक्चरला नव्हती सुषमा? परवा? हो सर, परवा नव्हते मी. तू पण नव्हतीस, अनुष्का पण नव्हती. हो सर. ठीक आहे. हे होमवर्क दिलेले मी त्या दिवशी. हे होमवर्क तुम्ही बघा. ज्ञानेश्वर केलेस का बाळा? स्क्रीनशॉट मारले होते त्या दिवशी. सर त्या दिवशी आम्हाला लिंकच आली नव्हती त्यामुळे आम्हाला वाटलं क्लास नाही. हा सर, आम्ही बघितलं पण काहीच नाही दिसलं आम्हाला. अच्छा अच्छा. मग तुम्ही स्वतः विचारायचं की अरे ह्या दिवशी रोज लेक्चर असतं, मग आज का नाहीये? आम्हाला वाटलं सर काही टेक्निकली प्रॉब्लेम आहे म्हणून सुट्टी दिली. नाही, आपली पण जबाबदारी आहे की नाही, की मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार योगेश सरांचं लेक्चर असणारच. मग आज का नाही असं विचारलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे. इथून पुढे लक्षात ठेवा. हा सर. सर ओके सर. खाली घ्या ना, ते स्क्रीनशॉट मारायचा आहे हा, मारा ना स्क्रीनशॉट. कशाचा मारायचा आहे? ह्याचा. याचा मारा. स्क्रीनशॉट मारायचा असं नाही, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे असं म्हणायचं. ओके सर. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सर. झालं. झालं? व्हेरी गुड. चला जायचं का पुढे? हो सर. हो सर. हे पण पाहिलं होतं आपण, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ निगेटिव्ह अँगल. जे नवीन लोक आहेत त्यांना मी परत सांगतो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ निगेटिव्ह अँगल काय आहे. सपोज साईन फंक्शन आहे आणि साईन सोबत जर अँगल निगेटिव्ह आला तर साईन इज कन्सिडर्ड ॲज ऑड फंक्शन. म्हणजे काय करतो रे साईन? साईन त्या मायनस साईनला बाहेर फेकतो. ठीक आहे. सेम जसं साईन करतो तसंच त्याचा भाऊ पण करतो, कोसेक. कोसेक सोबत मायनस साईन आला तर तो पण काय करतो? मायनस साईनला बाहेर फेकतो. ठीक आहे. बट कॉस सोबत जर मायनस अँगल आला तर कॉस काय करतो? त्याला कॉस त्याला गिळून घेतो. ठीक आहे. मग कॉस जसं करतो तसंच त्याचा भाऊ पण करतो. सेक पण काय करतो? मायनस साईनला गिळून घेतो. ठीक आहे. समजलं का रे? हो सर. टॅन पण काय करतो? टॅन पण मायनस साईनला बाहेर फेकतो. मायनस टॅन थिटा.
आणि कॉट पण काय करतो, कॉट पण मायनस साईनला बाहेर फेकतो. असं का होत असेल, पण कोणी सांगू शकतं का, की फक्त कॉस आणि सेकच मायनस साईनला गायब करताय, बाकी सगळे मायनस साईनला बाहेर फेकताय. असं का होत असेल? कोणाच्या डोक्यात हा विचार आला का, की असंच का आला का कोणाच्या डोक्यात? कोणी विचार करू शकतं का अजून, की असंच का? सुषमा, सुषमा, सर तो इव्हन फंक्शन नाहीसा होतो त्यामुळं. नाही बाळा. साइन इज ऑड फंक्शन, कॉस इज इव्हन फंक्शन. ऑड फंक्शन असलं की मायनस साईन बाहेर येतं, इव्हन फंक्शन असलं की मायनस साईन गिळून घेतलं जातं. पण असंच का, बाकीच्यांनी का नाही गिळलं, फक्त कॉस आणि सेकनीच का गिळलं? त्यांनी का बाहेर नाही फेकलं? कारण सर युनिट सर्कल मध्ये अँगल प्लस थिटा आणि मायनस थिटा घेतला तर दोन्ही बिंदू एक्स ऍक्सिसच्या वर आणि खाली सिनेमेट्रिक होतात. हम्म. मग काय झालं? म्हणून प्लस थिटा आणि मायनस थिटा एक्स कोऑर्डिनेट सारखाच राहतो. एक्स कॉर्डिनेट सारखाच राहतो. ओके. पण इथे कोणी सांगितलं तुला की थिटा इज एक्स कॉर्डिनेट? सर बुक मध्ये बघितलं. मला वाटलं तेवढं टेक्निकल बोलते म्हटल्यावर बुक मधून सांगत असेल, पण नाही बाळा, हे चुकीचं आहे. मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं अँगल अँड इट्स मेजरमेंट चॅप्टरच्या वेळेस, की जेव्हा आपण अँगल अँटी क्लॉकवाईज मेजर करतो तेव्हा अँगल कसा असतो रे? प्लस. अँगल पॉझिटिव्ह असतो, बरोबर की नाही? हो सर. आणि अँगल जर क्लॉकवाईज मेजर केला तर अँगल काय असेल रे? मायनस. मायनस. आता इकडे लक्ष द्या, मी काय सांगतोय ते त्याच्याकडे, की कॉस आणि सेकच का पॉझिटिव्ह, बाकी सगळे का नाही, किंवा हे दोघं पण का निगेटिव्ह नाही बाकीच्यांसारखे? त्याच्यासाठी एक परत जनरल नॉलेज सांगतो, ठीक आहे? काय सांगतोय मी तुम्हाला आता हे परत? काय सांगतोय? जनरल. जनरल नॉलेज. सपोज हा आपला एक्स ऍक्सिस आहे आणि हा आपला वाय ऍक्सिस आहे, हा ओरिजिन आहे. मला सांगा, जर माझा अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर हा पॉझिटिव्ह असतो, बरोबर की नाही? हो. थिटा. जर इकडे आला तर क्लॉकवाईज आपण याला काय म्हणतो रे? मायनस. मायनस थिटा. फोर्थ क्वाड्रंट कोणाचा आहे? कॉस. फोर्थ क्वाड्रंट कोणाचा आहे? कॉस. कॉसचा आहे. कॉस आणि सेक. म्हणून हे दोघं इथे काय असतील? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. आणि बाकी सगळे काय असतील? निगेटिव्ह. आलं का याचा आन्सर लक्षात आलं का? कॉसच का पॉझिटिव्ह? हो सर. कारण कॉस आणि सेक जर निगेटिव्ह अँगल घेतला तर तो फोर्थ क्वाड्रंटचा होऊन जाईल, क्लॉकवाईज डायरेक्शनने मेजर केलं तर, है ना? म्हणून त्याला आपण पॉझिटिव्ह करतो. आलं का लक्षात? हो सर. हो सर. जायचं का पुढे? जनरल नॉलेज लक्षात ठेवा, पुढे जाऊया. हो सर. ठीक आहे, प्रश्न बघूया. आज आपण प्रश्न सॉल्व्ह करणार आहे. ओके सर. हे बघा, मागच्या वेळेस आपण हा प्रश्न केला होता ऑलरेडी. तसाच एक प्रश्न मी घेतोय आता, की फाइंड दी अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तुम्ही पण लिहायचा आहे प्रश्न, ओके? आणि माझ्यासोबत सॉल्व्ह करायचा आहे. माझ्या आधी आन्सर आलेल्या माणसाला मी पारितोषिक देणार आहे. ओके सर. फाइंड दी अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. हा बुक मधलाच प्रश्न आहे. फाइंड दी अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इफ sec A is equals to -25/7 and A lies in
दी सेकंड क्वाड्रंट. कुठे लाय करतोय रे? सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये. आता काय म्हणतोय तो, सेक ए दिलाय फक्त आणि बाकी सगळे फंक्शन्स काढून द्या म्हणतो. मग सेक वरून सगळ्यात पहिले कोण येईल रे? सेक वरून सगळ्यात पहिले कोण येईल? सेकचा भाऊ है ना. हो सर, कोसेक. गिवन सेकचा भाऊ कोसेक असतो. कॉस सेक अगर -25/7 आहे तर आपण काय म्हणणार? देअर फोर कॉस इज याचा उलटा -7/25. समजलं? पहिला आला. आता कॉस वरून कोणाला काढणार बाळांनो आपण? टॅनला. कॉस वरून टॅन कसा निघेल ताई डायरेक्ट? कॉस वरून कोण निघेल? बेसिक फंडामेंटल आयडेंटिटी नुसार. सो देअर फोर आपण असं लिहिणार वी नो. अरे कॉस वरून फंडामेंटल आयडेंटिटी नुसार साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. मग त्याच्यावरून साइन ए निघणार. जर कॉस ए माहितीये तुम्हाला तर साइन ए निघणार. बरोबर ना? साइन वर्ग ए इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. असंच होईल ना सर? 10th मध्ये पण असं एक उदाहरण होतं. हो बाळा. पण इथे काय फरक आहे माहितीये का? फक्त इथे फरक आहे की आपल्याला त्यांनी दिलेला आहे क्वाड्रंट. इथून हे नवीन गणित बनतं बघा. इथून पुढे अँडच्या पुढे अँडचा जो सिम्बॉल आहे ना तिथून पुढे हा क्वाड्रंट पण दिलेला आहे म्हटल्यावर तिथे थोडं ट्विस्ट आहे. बरोबर. हे सेम गणित तुम्हाला 10वीत पण होतं. पण तिथे क्वाड्रंट डिफाईन केलेला असायचा का? सांगा बरं का मला. नसायचा. आता क्वाड्रंट असणार. ए लाईज इन कोणचा क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे आता आन्सर काय काय येतील ते बघूया. 1 मायनस कॉस काय रे? 7 - 25 चा स्क्वेअर. 49/625. शाबास. इथे काय करणार मग सुषमा? इज इक्वल टू 576/625. इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं ना. हो सर. 625 - 49 अपॉन 625 किती होतं बाळा? 500. 576 अपॉन 625. बरोबर ना. हा आला साइन स्क्वेअर ए. आता मला सांग 576 कोणाचा स्क्वेअर आहे? 24. मग साइन ए इज इक्वल टू काय? 24 अपॉन 25. हा. पण याला लिहिताना आपण लिहिणार प्लस ऑर मायनस. हे 10वीत नव्हतं करत बघा. हो करत सर. होतो का हे? सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे म्हणून प्लस मध्ये उत्तर येतं. मग आपण घेणार सिन्स. इथे लिहिणार ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट. बरोबर ना. हो सर. देअरफॉर साइन ए इज व्हॉट? पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0. बरोबर. म्हणून मग मी इथे लिहिणार देअरफॉर साइन ए इज इक्वल्स टू 24/25. आलं का तुमचं पण उत्तर? हो सर. व्हेरी गुड. साइन ए आला तर साइन ए वरून कोण येईल रे? साइनचा भाऊ कोसेक है ना. मग देअरफॉर कोसेक ए इज इक्वल्स टू व्हॉट? 1 अपॉन साइन ए म्हटल्यावर रेसिप्रोकल करून टाकू ना. त्याचा उलटा करून टाकू. हो सर. म्हणजे 25/24. शाबाश. आता मला सांगा कोण उरलं रे अजून यायचं? साइन आला, कॉस आला, कोसेक आला, सेक ऑलरेडी दिलेला होता. टॅन राहिला ना. मग टॅन काढू. नाव टॅन ए इज इक्वल्स टू साइन ए अपॉन कॉस ए. बरोबर ना. साइन ए काढला आपण 24/25 डिवायडेड बाय कॉस ए काय रे? कॉस ए काय? -7/25. बरोबर ना.
आता इथे इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे आपल्याला याला बदलावं लागेल 24/25. जेव्हा डिवाइडला असतो तर त्याचा उलटा करून आपण त्याला मल्टिप्लायला पण लिहू शकतो. बरोबर ना? यस सर. मग हो सर. 25 कॅन्सल. मग कोण उरला रे? -24/7. -24/7. 7. शाबाश, फास्ट फास्ट उत्तर देतायत तुम्ही एकदम. देअरफॉर कॉट ए काय असेल रे? -7/24. व्हेरी गुड. Therefore, cot A is equals to -7/24. तुम्ही कॉलेजला जात आहेत का सुषमा, तुम्ही बाकी सगळे लोक? नाही सर, चालू नाही झालं सर. चालू नाही झाले. कॉलेज सुरू नाही झालं का अजून? नाही. नाही. अभ्यास सुरू झालाय बाकी, है ना? हो सर. व्हेरी गुड. आय एम सो इम्प्रेस्ड. मी तुम्हाला घरी देऊ का रे एखादी करायला? हो सर, एक्सरसाइज क्वेश्चन सांगत जा कोणते घरी सोडवायचे ते. हा, मग आता याच्यात एक्सरसाइज मधला हा जो प्रश्न आहे ना, cot x, फाइंड दी अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इफ cot x इज इक्वल्स टू 3/4. दिसतोय का? तुमच्याकडे आहे का? बुक आहे का? नाही सर, बुक नाही. बरं जाऊ द्या, होमवर्क लिहून घ्या माहिती. 1.1 मधला का? हा, इथेच लिहून घ्या, जाऊ द्या. फाइंड दी अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. TF म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन समजून चालायचं हा तुम्ही. चालेल ना? अरे हो की नाही? हो सर. हो सर. TF लिहिलंय म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके. X lies in 3. थर्ड क्वाड्रंट. थर्ड नाही, थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. दुसरा पण घ्या. लिहिले का प्रश्न? हो सर. प्रश्न लिहिलेत ना? हो सर. ओके. चला, चालायचं का मग पुढे? हो सर. ओके. मी जे आता शिकवणार आहे तुम्हाला ते खूप महत्वाची, इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे, जी गोष्ट आपल्याला लाईफ टाइम लक्षात ठेवायची आहे. कधीपर्यंत लक्षात ठेवायची आहे? लाईफ टाइम. लाईफ टाइम म्हणजे काय? आयुष्यभर लक्षात. हा, आयुष्यभर लक्षात ठेवायची. डोमेन, रेंज अँड पिरियॉडिसिटी. ठीक आहे. ऑफ व्हॉट? ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. काय समजलं हे वाचून? काय समजलं का वाचून? नाही सर. नाही सर. चला, डोमेन म्हणजे काय ते सांगतो मी तुम्हाला. बघा, जेव्हा पण आपण असं कुठलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेतो, बेसिकली डोमेन आणि रेंज कोणाकोणाचं असतं, तर प्रत्येक फंक्शनचं डोमेन असतं. फंक्शन काय असतं ते मी तुम्हाला सांगतो आधी. बघा, सपोज y इज इक्वल्स टू f ऑफ x अशी गोष्ट लिहिलेली आहे. ठीक आहे. y इज इक्वल्स टू f ऑफ x अशी गोष्ट लिहिलेली आहे. तर याच्यामध्ये आपण असं याला रीड करतो, y इज अ फंक्शन ऑफ x. ठीक आहे. काय रीड करतो आपण याला? y इज अ फंक्शन ऑफ x. बघा, प्रत्येक गोष्टीला मी डिफाईन करतोय. बघा, मी वाचताना आता लिहितो पण आहे, y इज अ फंक्शन ऑफ x. ओके, समजलं का? हो सर, आता समजलं. स्टँडर्ड फंक्शन्स किती असतात रे? स्टँडर्ड
फंक्शन्स भरपूर असतात, बट स्टँडर्ड फंक्शन्स कोणते कोणते असतात सांगू का तुम्हाला? स्टँडर्ड फंक्शन्सचा एक शॉर्टकट आहे, लिएट. कुठले कुठले फंक्शन्स आहे? लिएट. लिएट म्हणजे काय? एकदम सिंपल भाषेत समजावून सांगतो तुम्हाला. हे 5 जे दिसत आहेत इथे, LIATE, हे 5 जे आहे हे फंक्शन्स आहेत. एल कोणता फंक्शन आहे रे? तर एल आहे लॉगॅरिथमिक फंक्शन. कुठला फंक्शन आहे एल? लॉगॅरिथमिक फंक्शन. ठीक आहे. लॉगॅरिथमिक फंक्शन कोणाला म्हणणार मग जेव्हा एफ ऑफ एक्स मध्ये लॉग एक्स येणार, म्हणजे असं लॉग एक्स, लॉग ऑफ एक्स प्लस 1, हे कुठलं फंक्शन आहे? लॉगॅरिथमिक फंक्शन. समजलं का? येस सर. आय असतो इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. कुठला फंक्शन? इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये कोण येईल रे मग? साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स. जेव्हा पण साईनच्या डोक्यावर -1 लिहिलेला आहे, कॉसच्या डोक्यावर -1 लिहिलेला आहे, तर त्याचा अर्थ बाळांनो असा नाही होत साइन रेस टू -1, साईनचा घातांक -1 असा नाही होता. तो फंक्शनच बदलून जातो. त्याला म्हणतात इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. थोडं समजायला कठीण जाऊ शकतं सुरुवात असल्यामुळे, बट आपण यांच्याशी एवढी डील करणार आहे पूर्ण 2 वर्षात की तुम्हाला नंतर नंतर ओळखायला लागतील या गोष्टी. ठीक आहे. ओके येस सर. ऑर नो? ए इज अल्जेब्रिक फंक्शन. ए कोणतं फंक्शन आहे? अल्जेब्रिक फंक्शन. आता अल्जेब्रिक फंक्शन आपल्या एकदम ओळखीचं असतं. अल्जेब्रिक फंक्शन कोण असतं माहिती का? आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे, ax² + bx + c = 0, याला आपण अल्जेब्रिक फंक्शन म्हणू शकतो. जे पण एक्सच्या फॉर्म मध्ये बनतं पॉलिनॉमियल, ते सगळे कुठले आहेत? अल्जेब्रिक फंक्शन. पॉलिनॉमियल समजतं ना तुम्हाला? टी इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हे तर सगळ्यांच्या ओळखीचं आहे, साइन एक्स, कॉस एक्स, आहे की नाही ओळखीचे? हो सर. ई इज एक्सपोनेन्शियल फंक्शन. ई कुठलं फंक्शन आहे? एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल म्हणजे काय? तर e⁻⁴x म्हणजे खाली कोण रे? हा ई म्हणजे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट समजतो का तुम्हाला? कॉन्स्टंट म्हणजे ज्याची व्हॅल्यू असते काहीतरी, तो कॉन्स्टंट. व्हेरिएबल म्हणजे काय? एक्स इज अ व्हेरिएबल है ना. इथे लिहिलेला आहे डोक्यावर एक्स म्हणजे एक्स व्हेरिएबल आहे. जेव्हा खाली कॉन्स्टंट आणि वरती व्हेरिएबल येतो त्याला म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन. सपोज 5⁻x आला तर हा पण एक्सपोनेन्शियल आहे. 2⁻x आला तर हा पण एक्सपोनेन्शियल आहे. 10⁻x आला तर हा पण काय आहे? एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. ठीक आहे. येस ऑर नो? येस सर. आता इथे आम्हाला हे सगळं सांगण्याची काय गरज आहे रे? सगळे वेगळे वेगळे 5 फंक्शन का सांगितले? आपलं तर ट्रिग्नोमेट्री चाललंय ना, मग मी फक्त ट्रिग्नोमेट्री सांगितलं पाहिजे तुम्हाला, बरोबर की नाही? हो सर. बट मी थोडं जनरली सांगतोय की भविष्यात आपल्याला ह्या गोष्टी लागणार आहेत, तर थोडं मध्ये मध्ये काही वेळ आली तर ऐकून समजून घेऊ, मग पुढे जाऊ. ठीक आहे. ओके सो सर. आता हे जे सगळे फंक्शन्स आपल्याला दिसत आहेत लिएट मध्ये, LIATE, याला काय म्हणणार आपण? लिएट. लिएट मध्ये जे फंक्शन्स आपल्याला दिसत आहेत, हे फंक्शन जे आहेत या प्रत्येक फंक्शन मध्ये कुठलं तरी एक गोष्ट येऊन बसलीये, है ना. बघा, साइन एक्स, कॉस एक्स, लॉग एक्स, e⁻x, है ना. सगळ्यांमध्ये कोण आलेला आहे? एक्स, है की नाही. या एक्सची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस बदलत जाईल. जसं साइन मध्ये आपण बघतो, साइन 30, साइन 45, बरोबर की नाही. कॉस 60, बरोबर की नाही. कॉस 0, बरोबर. इथे तुम्हाला काय दिसते? काय गोष्ट नोटीस होते की साइन मध्ये या गोष्टी काय म्हणून पुट करतोय रे आपण? कॉस मध्ये या गोष्टी काय म्हणून पुट करतोय रे आपण? तर या गोष्टी पुट करतोय आपण
इनपुट म्हणून, है ना. साईन साईनच आहे बघा, पण त्याच्या सोबतचा काय बदलतो रे? अँगल. काय बदलतो? अँगल. अँगल. अँगलची व्हॅल्यू जशी असेल त्याच्यानुसार साईनची व्हॅल्यू येणार आहे. जर साईन 30 असेल तर 1/2, साईन 45 असेल तर 1/√2, कॉस 60 असेल तर 1/2, कॉस 0 असेल तर 1. या व्हॅल्यू कशावरून बदलल्या रे? ह्या कोणासोबत आलेला आहे त्याच्यानुसार बदलल्या. बरोबर की नाही? हो की नाही? हो सर. हा. आता आपण एकदम सिंपल भाषेत जर समजायचं म्हटलं, मी तुम्हाला काय शिकवण्याचा प्रयत्न करतोय? डोमेन आणि रेंज ह्या 2 गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे? ओके. येस ऑर नो? येस सर. आहेत की नाही क्लासमध्ये कोणी? यस सर. हा. आता मी तुम्हाला ह्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो की डोमेन म्हणजे काय आणि रेंज म्हणजे काय. ओके. ओके पण सर. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी. ठीक आहे. आता मला सांगा, एकदम आपलं जनरल एक्झाम्पल घेऊ आपण. मला सांगा, जर तुम्हाला आंब्याचा रस मँगो ज्यूस प्यायचा आहे. मँगो ज्यूस आवडतो ना सगळ्यांना? हो सर. का स्ट्रॉबेरी ज्यूस घ्यायचा? स्ट्रॉबेरी मँगो ज्यूस मँगो ज्यूस. ओके. मला सांगा, जर तुम्हाला मँगो ज्यूस प्यायचा आहे, ठीक आहे, तर मला मिक्सर मध्ये कोणतं फळ टाकावं लागेल रे? मँगो. मँगो. मँगो टाकू तेव्हाच मिक्सर मधून कोणता ज्यूस भेटेल मला? मँगो ज्यूस. बरोबर ना? असं Mango कधी चा होईल का की मी मिक्सर मध्ये स्ट्रॉबेरी टाकली आणि मला मँगोचं ज्यूस मिळालं? नाही. 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 तर मग त्याच्यानुसार जसं आपल्याला आउटपुट पाहिजे त्याच्या हिशोबाने आपण काय टाकत असतो? इनपुट. बरोबर ना? हो सर. मला जर मँगो ज्यूस प्यायचा आहे तर मी मिक्सर मध्ये काय टाकणार? मी टाकणार रॉ मँगोज, है ना. तर मग मँगो काय झाले रे मँगो ज्यूस साठी? मँगो मिक्सर मध्ये जे मँगो टाकतोय आपण ते मँगो ज्यूसचे काय झाले? इनपुट. मिक्सरचे काय झाले? ते इनपुट. आणि जे आपण मँगो ज्यूस म्हणून बाहेर पडेल ते काय असेल रे? आउटपुट. ठीक आहे. मग इथे पण आता आंब्याचा रस विसरून जा, इकडे परत या. 30 म्हणजे कोण आहे रे इथे? इनपुट. इनपुट. आणि हे जे मिळालं आपल्याला हे काय आहे रे? आउटपुट. इथे 45 काय आहे रे? इनपुट. आणि इथे मिळालं हे काय आहे रे? आउटपुट. 60 म्हणजे कॉस्टचं इनपुट, तेव्हा 1/2 काय मिळालं? आउटपुट. 0 डिग्री म्हणजे इनपुट, इथे 1 म्हणजे काय? आउटपुट. समजलं का तुम्हाला? मग डोमेन म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं इनपुट. ओके. आणि रेंज म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं आउटपुट. आलं का लक्षात? हो सर. ओके. डोमेन आणि रेंज लक्षात आली तुमच्या? अजून आपण डोमेन आणि रेंज पाहिली का? नाही. आपण फक्त अर्थ समजला शब्दाचा. ठीक आहे. ओके. ओके सर. हा. आता डोमेन म्हणजे इनपुट आणि रेंज म्हणजे आउटपुट. बट रेंज जी असेल नेहमी रेंज, ती रेंज आपल्याला एका पर्टिक्युलर व्हॅल्यू पासून ते एका पर्टिक्युलर व्हॅल्यू पर्यंतच भेटणार. त्याच्या बाहेरची व्हॅल्यू भेटणार का? नाही. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला कुठल्या तरी एका पर्टिक्युलर व्हॅल्यू पासून ते कुठल्या तरी एका पर्टिक्युलर व्हॅल्यू पर्यंत अशाच व्हॅल्यू देणार. त्याच्या बाहेर जाणार का त्याचा आन्सर कधी? नाही. रेंज म्हणजे काय रे? आपल्याला बघा ना, समजा आपण, मी तुम्हाला मुद्दाम डे टू डे लाईफ मधले उदाहरणं देतो. समजा आपण कपड्याच्या दुकानात गेलो कपडे घ्यायला. ठीक आहे. जातो ना आपण कपडे घ्यायला? हो सर. कपड्याच्या दुकानात गेलो. कपड्याच्या दुकानात गेल्यावर त्या दुकानदाराचा पहिला प्रश्न काय असतो रे आपल्याला? कोणते दाखवायचे कपडे? कशा प्रकारचे दाखवायचे? नाही. अजून कोणते दाखवायचे काय? तर तो तर आहेच प्रश्न, पण अजून एक मेन प्रश्न असतो त्याचा. कोणत्या किती प्राइस पर्यंत? हा. काय रेंज मध्ये दाखव? बोलतो ना तो.
आठवलं का तुम्हाला हे वाक्य बोलतो तो काय रेंज मध्ये दाखवू सांगा. आपण जेव्हा सांगतो त्याला की आम्हाला कपडे घ्यायचे तर तो काय म्हणतो काय रेंज मध्ये दाखवू, बरोबर की नाही. मग त्याला आपण उत्तर देतो. काय उत्तर देतो आपण त्याला, जसं आपलं बजेट आहे त्याच्यानुसार उत्तर देतो, बरोबर की नाही. आपण त्याला काय उत्तर देतो, आपण त्याला उत्तर देतो 500 ते 1000, बरोबर की नाही. हो की नाही, उत्तर द्या त्याला मला. आपण त्याला सांगतो 500 ते 1000, म्हणजे त्याला आपण आपली काय सांगितली रे, रेंज. रेंज सांगितली. म्हणजे त्याला माहितीये की यांच्याकडे 500 रुपये आहेच, 500च्या खाली हे घेणार नाही आणि 1000च्या वर हे घेणार नाही. म्हणजे त्याला आपली काय कळाली. रेंज. तसंच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची पण काय असते, रेंज. म्हणजे रेंज. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन त्याच्या खाली जातो का कधी. एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल तर त्याच्या खाली जात नाही आणि एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल तर त्याच्या वरती जात नाही. आलं का लक्षात. डोमेन, रेंज अँड पिरियॉडिसिटी मध्ये मी तुम्हाला पहिले सांगणार आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन काय असतात. त्याच्यानंतर प्रत्येक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं डोमेन काय असतं. त्याच्यानंतर प्रत्येक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची रेंज काय असते. आणि त्याच्यानंतर सांगणार मी तुम्हाला पिरियॉडिसिटी. ठीक आहे, आहेत ना तुम्ही माझ्यासोबत. हो सर आहे. हो सर. ओके, पहिलं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन घेतलं मी साइन थिटा. ओके, साइन थिटाचं डोमेन आहे सगळ्या रियल व्हॅल्यूज. कॅपिटल आर म्हणजे काय रे, रिअल कॅपिटल व्हॅल्यूज. रियल व्हॅल्यूज. रियल व्हॅल्यू म्हणजे सेट ऑफ रियल नंबर्स. रियल नंबर्स कोणते कोणते असतात, रियल नंबर्स कोणाकोणाला म्हणतो आपण, कोणाकोणाला म्हणतो रियल नंबर्स. रियल नंबर्स लक्षात ठेवा, वाटल्यास लिहून घ्या कुठे पण. नंबर लाईनवर येऊ शकणाऱ्या सगळ्या संख्यांना रियल नंबर म्हणतात. कुठे येणाऱ्या, लाईन. कुठे येणाऱ्या नंबर लाईनवर, संख्या रेषेवर. संख्या रेषेवर येणाऱ्या प्रत्येक संख्येला आपण काय म्हणणार, रियल नंबर म्हणणार. ठीक आहे, नंबर. मग त्याच्यात कोण कोण येतं वरती लिहा. चला मी सांगतो तुम्हाला रियल नंबर. तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. कशात लिहिणार ही गोष्ट, ढगात. ढगात. शाबाश. रियल नंबर म्हणजे कोण, रियल नंबर म्हणजे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स. सगळे नेगेटिव्ह नंबर्स. सगळे पॉझिटिव्ह नंबर, सगळे निगेटिव्ह नंबर. 0 पण येणार, 0 पण येणार. अजून कोण कोण येऊ शकतं रे, सगळे इररॅशनल. इररॅशनलला गुगल करा. ठीक आहे, इररॅशनल नंबर्स म्हणजे काय, म्हणजे वर्गमुळात येणाऱ्या ज्या संख्या असतात ना, वर्गमुळात येणाऱ्या सगळ्या संख्यांना म्हणतात इररॅशनल. ठीक आहे, म्हणजे आता बघा √2 आलं, √5 आलं, ज्याचं वर्गमूळ निघत नाही, तर त्या संख्यांना म्हणतो आपण काय म्हणतो, इररॅशनल. अपरिमेय. हा, अपरिमेय. बरोबर, अपरिमेय. मला मराठी शब्द आठवत नव्हता. आणि रॅशनल नंबर म्हणजे परिमेय. परिमेय, बरोबर. नंतर येणार सगळे फ्रॅक्शनल. अपूर्णांक. हा, सगळे फ्रॅक्शनल नंबर्स म्हणजे 3.5, 7.5, 2.9 हे काय झाले, अपूर्णांक झाले ना हे. हो सर. हे सगळे कोण आहे, रियल नंबर्सच आहेत. ठीक आहे,
मग साईन मध्ये ऍज अ इनपुट डोमेन म्हणजे काय इनपुट आणि रेंज म्हणजे काय. आउटपुट. आउटपुट साईन मध्ये ऍज अ डोमेन आपण कोणाला टाकू शकतो, कोणताही रिअल नंबर टाकू शकतो. ओके. मग त्याची रेंज काय येते रे, रेंज याची त्याची -1 to +1. ठीक आहे. आता मी याला तुम्हाला चित्रात समजवतो, थोडं डायग्रॅमॅटिकल फॉर्म मध्ये समजवतो. ठीक आहे. सपोज हा माझा एक्स ऍक्सिस आहे आणि हा माझा वाय ऍक्सिस आहे. हा ओरिजिन आहे. आता मी एक्स ऍक्सिस वर कोणते पॉइंट्स घेऊ रे, तर मी पॉइंट्स घेतोय 0, π/2, पाय, 3π/2, 2π, असे अँगल्स घेतोय मी. समजतंय ना तुम्हाला. हो सर. 2π इकडे गेलो मी तर इकडे होईल -π/2. एक्स ऍक्सिस वर मायनस होईल ना इकडे, -π, -3π/2, -2π. π/2 च्या इंटरवल मध्ये मी अँगल्स घेतोय, अँगल्स. ठीक आहे. आणि इथे मी व्हॅल्यूज घेतोय. हा आहे 1 वाय ऍक्सिस वर आणि हा आहे -1. हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, हा वरचा असेल पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे ना, निगेटिव्ह वाय ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. आता मला सांगा साइन 90 किती असतो सुषमा. π/2. सपोज मी इथे घेतोय y = sin x. हे आपलं फंक्शन आहे बेसिकली. मग एक्स ची व्हॅल्यू जशी जशी बदलणार तशी y ची व्हॅल्यू पण बदलणार, हो म्हणा. हो सर. एक्स ची व्हॅल्यू जर मी 0 घेतली तर y ची व्हॅल्यू पण काय असेल रे, 0. 0. एक्स ची व्हॅल्यू जर 90 असेल तर y ची व्हॅल्यू काय असेल रे, 1. बरोबर 90. ना. साइन 90 किती असतो, साइन 90 1/2. साइन 90 इज 1. 1 सर. साइन 90 म्हणतोय मी, 90. 1. 1. मग साइन 91 असतो. साइन पाय परत 0 असतो. साइन 3π/2 म्हणजे साइन 270 -1 असतो है ना. साइन 2π परत 0 असतो. मग हा जर ग्राफ मी ड्रॉ केला ना तर अशी व्हॅल्यू भेटत चालली बघा. ग्राफ ड्रॉ करतोय मी हा. आणि हा थांबणारा ग्राफ आहे का रे, नाही, हा चालूच राहील. ठीक आहे. पण हा जर ग्राफ तुम्ही नीट पाहिला तर ग्राफ कुठून कसा लाय करतोय सांगा बरं का मला. हा ग्राफ जर तुम्ही पाहिला तर हा +1 आणि -1 च्या मध्येच खेळतोय. इकडे पण आला तर असाच खेळेल तो. ठीक आहे. मग हा +1 आणि -1 याच्या मध्येच खेळतोय. म्हणून साइन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जो आहे त्याची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत लाय करणार, -1 पासून +1 +1 पर्यंत. पर्यंत. ठीक आहे. मग जर तुम्हाला अशी व्हॅल्यू मी विचारली, मला सांगा रे साइन थिटाची व्हॅल्यू -1 पासून ते +1 पर्यंत असेल तर -1, 0, 1 याच्यामध्ये येणारे जेवढे नंबर्स आहेत सगळे त्याचे आन्सर असू शकतात. जर 1.5 आलं तर आपण ऍक्सेप्ट करू का ती व्हॅल्यू, नाही. कारण ती बाहेर गेली ना 1च्या. कोणाच्या बाहेर गेली, रेंजच्या. समजलं का. हो रेंज समजली का तुम्हाला, रेंज. हो सर. सर साइनची रेंज, प्रत्येक फंक्शनची रेंज ठरलेली असते का. हो बेटा, प्रत्येक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची रेंज ठरलेली असते आणि तो त्या रेंजच्या बाहेरचा आन्सर देतच नाही, कधीच नाही देत. म्हणजे साइनचा आन्सर कधीच 1 पॉइंट समथिंग नसू शकतं, कधीच -1 पॉइंट समथिंग नसू शकतं, 0 पॉइंट समथिंग असू शकतं, -0 पॉइंट समथिंग असू शकतं, 0 पण असू शकतं, 1 पण असू शकतं, -1 पण असू शकतं. पण 1 पेक्षा मोठं कधीच नसू शकतं आणि -1 पेक्षा छोटं कधीच नसू शकतं. आलं लक्षात. हो सर, कळालं. साइन जो आहे तो नेहमी -1 आणि +1च्या मध्येच आन्सर देणार.
जर तुम्हाला चुकून कोणी म्हटलं की साइन थिटाची व्हॅल्यू 2 आहे तर तुम्ही काय म्हणणार त्याला? नाही. हे रेंजच्या बाहेर जाता चुकलं आहे. हा, त्याला म्हणायचं चूप, रेंजच्या बाहेर चाललंय ते. ठीक आहे, समजलं का तुम्हाला? हो सर. दुकानदारांनी आपल्याला रेंजच्या बाहेरचं दाखवलं तर आपण काय म्हणतो त्याला? हे हे नको नको, पाहिजे, दुसरं दाखवा. रेंजच्या बाहेर चाललंय, बरोबर ना? रेंजच्या हो, बाहेर गेलं की आपण त्याला काय करतो? किती भारी असेल तर आपण त्याला काय करतो? रिजेक्ट. रिजेक्ट म्हणून करतो. इथे पण रिजेक्ट करायचं, समजलं? येस हो ऑर नो? सर. जायचं का पुढे? सर ते मी ग्राफ डबल सांगा. काय बाळा? काय? परत सांगा म्हणते. साइन थिटाचं डोमेन आहे सगळ्या रिअल व्हॅल्यूज. साइन थिटाची रेंज आहे -1 ते +1. म्हणजे +1च्या बाहेर जर व्हॅल्यू गेली तर आपण ती ऍक्सेप्ट करायची नाही. म्हणजे 1 पेक्षा जास्त, 1.2, 1.5 असं काही पण येऊ द्या, ऍक्सेप्ट करायची का? नाही. नाही. मला सांगा, जर साइन थिटा आपण सॉल्व्ह करतोय काहीतरी आणि साइन थिटाची व्हॅल्यू आली 3/2, ऍक्सेप्ट करायची का? सांगा बरं का? नाही सर. का? कारण आन्सर काय येतं याचं? 1.5. 1.5 म्हणजे रेंजच्या गेलं बाहेर, है ना? सपोज साइन थिटाची व्हॅल्यू आली 5/3, ऍक्सेप्ट करणार का रे? नाही. नाही, नाही. कारण परत काय आन्सर येईल? 1 पॉइंट समथिंग काहीतरी, है ना? म्हणून हे पण आपण ऍक्सेप्ट करणार नाही. बट साइन थिटाची व्हॅल्यू आली 3/5, ऍक्सेप्ट करणार का रे? नाही. का नाही करणार? 3/5 म्हणजे 0 पॉइंट समथिंग. हो वरचा सर. वरचा छोटा खालचा मोठा म्हणजे 0 पॉइंट समथिंग होतं. वरचा मोठा खालचा छोटा म्हणजे 1 पॉइंट समथिंग होतं, है की नाही? हो सर. म्हणून साइन थिटाची जी व्हॅल्यू आहे ती -1 आणि +1च्या मध्येच आली तरच ऍक्सेप्ट करणार, नाहीतर करणार नाही. आता पिरिऑडिसिटीचा अर्थ काय ते सांगतो, लक्ष द्या. पिरिऑडिसिटी म्हणजे साइन थिटा त्याची व्हॅल्यू किती इंटरवल नंतर रिपीट करतो. बघा, इथे आलंय π/2, 3π/2, इथे परत 1 झाली 5π/2. मग π/2 आणि 5π/2 वर त्याची व्हॅल्यू सेम होती. मग हे π/2 पासून ते 5π/2 पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते किती आहे? तर ते आहे 2π. म्हणून 2π. पिरिऑडिसिटी ऑफ साइन इज 2π. याचा अर्थ आहे साइन आपली व्हॅल्यू किती वेळानंतर रिपीट करतोय? तर तो रिपीट करतोय 2π वेळानंतर. हे कसं समजलं रे? कारण इथे होता π/2, बरोबर ना? इथे, आणि इथे आहे 5π/2, बरोबर की नाही? हो सर. बरोबर की नाही? आता मला सांगा, π/2 मध्ये किती ऍड केले तर 5π/2 बनेल? तर 2π. 2 2s are 4, 4π + 1π is 5π divided by 2. समजलं? हो सर. परत 5π/2 मध्ये जर तुम्ही 2π ऍड केला तर होईल 2 × 2 is 4π. 4π + 5π is 9π/2. मग पुढे जर आपण पाहिला असं वाढवत तर पुढे कुठे रिपीट होईल? परत 9π/2 वर. ठीक आहे, त्याच्या पुढे अजून 2π ऍड केला तर परत 3, 2 2s are 4, 4π + 9π is 13π/2. अशा व्हॅल्यू त्याच्या रिपीट होत जातील इतक्या वेळावर. ठीक आहे, समजलं का रे? हो सर. ओके, ठीक आहे. तर हे झालं साइनचं डोमेन आर. साइनची रेंज इज -1 to +1 आणि साइनची पिरिऑडिसिटी इज 2π. साइनचा दोस्त कोण आहे रे? साइनचा दोस्त कॉस. कॉस पण सेम त्याच्यासारखंच बिहेव करतो. इट कॅन ऍक्सेप्ट सगळ्या रिअल व्हॅल्यूज. इट कॅन गिव्ह व्हॅल्यूज फ्रॉम -1 to +1. and sin ची पिरिऑडिसिटी इज अगेन, सॉरी, कॉस ची पिरिऑडिसिटी इज अगेन 2π. कॉस पण काय करतो? आपली व्हॅल्यू 2π नंतर रिपीट करतो. ठीक आहे, याचं एक बेस्ट एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, बेस्ट एक्झाम्पल. कॉस आपली व्हॅल्यू रिपीट करतो. मला सांगा, cos 0 काय असतं रे?
कॉस 0 काय असतं? सुषमा, कॉस 0 1. 1. कॉस 0 1 असतं. मग कॉस जर इथून परत फिरून इथेच आला तर किती होईल? 2 पाय. बरोबर ना? हो सर. Yes, sir. परत फिरून इथे झाला तर किती होईल? 4 पाय. परत फिरून परत इथे झाला तर किती होईल? 6 पाय. है ना? हो सर. मग हे काय कितीचा गॅप आहे? 0 to 2 पाय मध्ये 2 पायचा गॅप आहे. 4 पाय to 2 पाय मध्ये 2 पायचा गॅप आहे. 6 पाय आणि 4 पाय मध्ये 2 पायचा गॅप आहे. तर कॉस मध्ये तर इझिली समजते पिरियॉडिसिटी आफ्टर एव्हरी इंटरवल ऑफ 2 पाय कॉस रिपीट्स इट्स व्हॅल्यू. कॉस काय करतोय इथे? त्याची व्हॅल्यू रिपीट करतोय परत त्याच ठिकाणी सेम जागेवर, है ना? म्हणून पिरियॉडिसिटी ऑफ कॉस इज अगेन 2 पाय. समजलं का? हो सर. हे सगळ्या गोष्टी आपण पुन्हा एकदा पुढच्या लेक्चरमध्ये परत रिपीट करू आणि परत समजून घेऊ, कारण की ही गोष्ट समजणं खूप महत्वाचं आहे. ही गोष्ट इथेच समजली पाहिजे, तरच तुम्हाला 11वीत काही गोष्टी, अजून 12वीत येतील त्या काही गोष्टी अजून जास्त चांगल्या प्रकारे समजतील. ओके. ओके सर. मी मुद्दाम आता पळवत नाही तर पळवून मग हे संपवू शकलो असतो, पण मी आता हे मुद्दाम इथे स्लो करतोय की आपण दोनच गोष्टींच्या फक्त काय लक्षात घेतलं? डोमेन, रेंज आणि रेंज आणि पिरियॉडिसिटी. हा, डोमेन. साईनचं डोमेन काय असणार? रिअल नंबर. सगळ्या रिअल व्हॅल्यू. कॉसचं डोमेन काय असणार? सर्व रिअल नंबर. हा, आणि दोघांची रेंज काय असणार? -1 to 1. हा, -1 to +1. याच्या बाहेरचा आन्सर देणार का ते कधी? नाही. नाही, कारण त्याच्या बाहेर आन्सर गेलं तर रिजेक्ट. ठीक आहे. येस सर, रिजेक्ट. साइन थिटाची पिरियॉडिसिटी किती आहे? 2 पाय. 2 पाय. म्हणजे साइन काय करतो? आपली व्हॅल्यू सोडवतो. साइन काय करतो? आपली व्हॅल्यू काय करतो? 2 पाय ने ऍड करतो. आपली व्हॅल्यू तो रिपीट करतो. रिपीट. जर 1 येणार असेल, 90 वर 1 येणार असेल तर परत 2 पाय नंतर 1 येईल. परत पुढच्या 2 पाय नंतर 1 येईल. परत पुढच्या 2 पाय नंतर 1 येईल. 1 1 1. म्हणजे साइन रिपीट्स इट्स व्हॅल्यू आफ्टर एव्हरी इंटरवल ऑफ 2 पाय. म्हणून त्याची पिरियॉडिसिटी आहे 2 पाय. कॉसचं पण तसंच. कॉस 0 1, कॉस 2 पाय 1, कॉस 4 पाय 1, कॉस 6 पाय 1. कॉस काय करतोय? आपली व्हॅल्यू कॉस आपली व्हॅल्यू रिपीट करतोय. म्हणून त्याला पण काय म्हणणार आपण? पिरियॉडिसिटी ऑफ कॉस इज अगेन 2 पाय. समजलं का? सर. होमवर्क समजला ना? आज काय होमवर्क होता? हो सर. क्वेश्चन समजले. 2 क्वेश्चन्स होमवर्क होते. त्याच्यानंतर आपण हे महत्वाचं बघितलं, डोमेन, रेंज आणि पिरियॉडिसिटी. त्याच्या आधी आपण हे 5 फंक्शन्स पाहिले: लॉगॅरिथमिक, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. हे 5 इम्पॉर्टंट फंक्शन आहेत स्टँडर्ड. ठीक आहे. येस ऑर नो? येस सर. येस सर. ओके. काही डाऊट? नो ट्रिग्नोमेट्री चॅप्टरच्या फर्स्ट पॉइंट पासून लास्ट आता झाले तिथपर्यंत ग्रुपवर नोट्स शेअर करता का? मी का? हो सर. हो सर. तुम्ही नोट्स घेत नाहीयेत का? सर, वरच्या 1 नंबरच्या थोड्याशा घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या पण आहेत, पण नीट लिहून घेतलेलं नाही, ते समजत नाही रिव्हिजन साठी नंतर. अच्छा. पण मग ह्या नोट्स कशा म्हणजे द्यायच्या तुम्हाला? सर बरं ठीक आहे, मी मॅमशी बोलतो आणि त्याच्यानंतर मग करतो तुमच्याशी.